तर हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। राज ठाकरे राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा करतील अशी सुद्धा शक्यता आहे। 4 जूनच्या पत्रातच राज ठाकरेंनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। राज्यामध्ये हिंदी सक्तीचा वाद पुन्हा एकदा पेटणार अशी चिन्ह आहेत। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रेयस, आजच्या पत्रकार परिषदेदरम्यान राज ठाकरे पुन्हा एकदा हा जो हिंदी सक्तीचा वाद सुरू झालाय त्याबाबत बोलतील अशी शक्यता आहे। आंदोलन घोषित करतील असा अंदाज आहे का? अर्थात आपण बघू शकतो तर आक्रमक पवित्र आज मनसे अध्यक्ष दिसतील असंच वाटतंय। का आपण एकत्र बघितलं तर ही कुठे ना कुठे शासनाने नवीन GR काढून जर हिंदी सक्ती करत असतील तर मग त्याचा विरोध आपण का नाही करायचा असा प्रश्न आता मनसे अध्यक्ष या पत्रकार परिषदेत उपस्थित करतील। एकंदर सांगितलं गेलं आता दादा भुसेंची पण पत्रकार परिषद पार पडते, तिकडे पण त्यांनी सांगितलं की 20 पेक्षा जास्त मुलं असतील तर ती सक्ती होईल। पण मात्र एक भाषा जेव्हा आपण अभ्यासक्रमात आणतो ती आणायची गरजच काय आहे, इथूनच खरी अर्थानं सुरुवात आता मनसे अध्यक्षांनी यांनी आपल्या मागच्या पत्रकार परिषद केलेली। मात्र आताच्या पत्रकार परिषदेमध्ये एक सगळ्यात महत्वाचं वक्तव्य हेच होईल की आत्ताच्या घटकेला जर हिंदी सक्ती करण्यात येईल तर मनसेचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळेल का, आणि जर तो पाहायला मिळेल तर किती तीव्र असेल, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।